तेच वाट पाहतोय म्हटलं. अजूनपर्यंत कुठल्याही पक्षाचे कोणीही कार्यकर्ते आमच्याकडे आले नाही विचारायला की तुमच्याकडे काय प्रश्न आहे, काय नाही आहे. जीवन बापू जाधव यांची भेट झाली, माझी त्यांच्याशी चर्चा झाली. परवा त्यांनी इथं एक आरोग्य शिबिर आमच्या सोसायटीमध्ये घेतलं होतं. त्या आरोग्य शिबिराला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला होता. ते पाण्याचं जे गटाराचं पाणी जे मिसळतं आहे ते जीवन बापूला आम्ही भेटलो होतो. जीवन बापूने 2-3 हे व्हिजिट दिल्या, फोन केला. त्याच्यानंतर फारुख नानाला आम्ही भेटलो. त्यांनी बी ते काम आम्हाला थोडासा 40% 50% फायदा झाला आहे. सय्यदनगरचं जे रेल्वे क्रॉसिंग आहे तर त्या ठिकाणी उड्डाणपूल करायचं आश्वासन दिलेलं होतं, परंतु ते प्रत्यक्षात आलेलं नाही. आम्हाला रस्ता क्रॉस करताना एवढं हे होतं आहे. ट्रॅफिक आहे, अतिक्रमण आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहेच आहे. सिग्नल व्हायला पाहिजे असं आमच्या चौकामध्ये, तर इथली सॉल्व्ह होईल. पोलीसवाले कोणी नसतात, काय नसतात, कधी असतात कधी नाही, त्याच्यामुळे कोणी कोणाचं ऐकायला तयार नसतं. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण अशोकनगरमधील एका सोसायटीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक गप्पा मारताना दिसतात आपल्याला. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मधुकर क्षीरसागर. इकडे निवडणूक चालली आहे. काय गप्पा चालल्या होत्या मंदिरामध्ये? काय गप्पा चालल्या होत्या? काही नाही, आम्ही तेच वाट पाहतोय म्हटलं. अजूनपर्यंत कुठल्याही पक्षाचे कोणीही कार्यकर्ते आमच्याकडे आले नाही विचारायला की तुमच्याकडे काय प्रश्न आहे, काय नाही आहे. कोणीच आलेलं नाही आहे. आम्ही त्यांची वाट पाहतोय. आता मतं द्यायचे तर कसे द्यायचे, काय करणार आहे पुढे, किती पुढच्या 5 वर्षात ते काय आम्हाला काय फॅसिलिटीज वगैरे देणार आहे ते काहीच समजायला मार्ग नाही. हां. दादा काय नाव तुमचं? नमस्कार, मी SP आघोर. मी इथं अशोकनगर सोसायटीमध्ये राहतो. इकडे निवडणूक चालली आहे. अनेक पक्ष आले असतील, काही चर्चा झाली असेल, काही भेटले असतील. कोण आले, काय भेटले? जीवन बापू जाधव यांची भेट झाली, माझी त्यांच्याशी चर्चा झाली. परवा त्यांनी इथं एक आरोग्य शिबिर आमच्या सोसायटीमध्ये घेतलं होतं. त्या आरोग्य शिबिराला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला होता. आणि जीवन बापूचं अधूनमधून सोसायटीमध्ये येणं जाणं असतं. एक सुसंस्कृत असं अभ्यासू नेतृत्व या भागाचं या दृष्टीनं आम्ही म्हणजे मी स्वतः त्यांच्याकडं पाहतो. आणि आमच्या सोसायटीमधला जर तुम्ही म्हणजे प्रश्नच काय आहेत असं जर तुम्हाला जर विचारायचं असेल, म्हणजे तुमचा हेतू नेमका तो असेल, तर आमच्या सोसायटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो आमच्या सोसायटीच्या बाजूनं जो आहे रस्ता, म्हणजे आमचं मेन गेट जे आहे तर त्याच्या पाठीमागे विरंगुळा केंद्र, अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र आहे. तर त्या विरंगुळा केंद्राला DP रस्त्याला जो त्याचं एंट्रन्स पाहिजे होता, परंतु आमच्या बिल्डरने काय केलं काय नाही काय माहिती नाही, परंतु आमच्या सोसायटीमधून रस्ता गेलेला आहे. आणि त्या सोसायटीमधून रस्ता गेलेला असल्यामुळं आमच्या सगळ्या सदनिकाधारकाची अतिशय कुचंबना होते. या संदर्भामध्ये वेळोवेळी जे संबंधित आहेत त्यांना आम्ही कल्पना दिली, विनंती केली, अनेक वेळेस हे केलं, परंतु आमचं काही कोणी मनावर घेतलेलं नाही. तर आमचा सगळ्यात ज्वलंत असा प्रश्न आहे की तो रस्ता जो आहे तो त्या विरंगुळा केंद्राला तो आमच्या सोसायटीमधून जो दिला गेला आहे तो तात्काळ बंद करायला पाहिजे. आणि हे जे आश्वासन आम्हाला जे देतील त्यांच्या पाठीमागं आमच्या सोसायटीनं जाण्याचं ठरवलेलं आहे. आणि जीवन बापूच्या कानावर हा प्रश्न आम्ही घातला होता, तर ते म्हणले की मी स्वतः सध्या सभागृहातच नाही, म्हणजे ही अगोदरची गोष्ट आहे. तर मी जर सभागृहामध्ये जर गेलो तर मी निश्चित या प्रश्नाला वाचा फोडून आणि तुमचा ते प्रश्न मी सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. दादा काय नाव तुमचं? मी अशोकनगरचा चेअरमन आहे, गाडेकर रामदास मुरलीधर. तुमच्या सोसायटीमध्ये काय प्रश्न आहेत, काय कोणी सोडवणूक कारण असे आहे की आमचं जवळजवळ आम्ही 10 महिने प्रत्येकाला भेटलो आहे. जे माझी लीडर आहे ते पाण्याचं जे गटाराचं पाणी जे मिसळतं आहे ते जीवन बापूला आम्ही भेटलो होतो. जीवन बापूने 2-3 हे व्हिजिट दिल्या, फोन केला. त्याच्यानंतर फारुख नानाला आम्ही भेटलो. त्यांनी बी ते काम कसं का व्हायना दोघांनी चालू आम्हाला थोडासा 40% 50% फायदा झाला आहे. अजूनही बी ड्रेनेजचं पाणी मिक्सअप होतं आहे. दुसरं असं की हे जे विरंगुळा केंद्राला रस्ता आहे तो ड्रॉईंगमध्ये नाही, परंतु बिल्डरनी साध्या लेटर पॅडवर म्हणा किंवा ह्याच्यावर कच्चं कागदावर कॉर्पोरेशनला लिहून दिलं. पण मागचे कॉर्पोरेटरने आम्हाला थोडंसं हे करून ते त्याला रस्ता पाडला. पण त्याला पलीकडल्या बाजूला DP रस्त्याला गेट आहे
ते गेट ज्यावेळेला उद्घाटन झालं त्यावेळेला ते गेट चालू होतं, आमची भिंत घातली होती. पण नंतर काही दिवसांनी त्यांचा काय गोंधळ झाला आणि इकडूनच रस्ता आम्हाला थोडीशी हे केलं की तुमचे पार्किंग पाडली जातील, हे केलं जाईल. आणि मग नंतर त्यांनी मधनं रस्ता घेतला फोडून. थोड्या दिवसांनी आम्ही गेट करू, पण प्रत्यक्षात कृती काही नाही. तिकडून इतकं डेंजर आहे की आमच्या सोसायटीला काही सिक्युरिटीचा फायदा नाही. तुमचं म्हणजे गंभीर प्रश्न आहे तो सोडव. त्याच्या व्यतिरिक्तही तुमचे प्रश्न असतील ना, की बाबा टँकर आहे पाण्याचा वगैरे. पाण्याचं तर टँकर आहेच, पाण्याचे टँकर आहेत. नंतर बाकीचं बी हे आहेत, लाईट जी इकडची बाहेरची आहे. इथं दारूचं दुकान आहे, तिथं बी आम्हाला लय ताप आहे. आम्ही वारंवार लोकांच्या कानावर घालतो, लीडर लोकांच्या, पण हो एवढंच म्हणतात. आमच्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या पाण्याचा टँकर लॉबीचा जो आहे, तर टँकरला आमचा प्रचंड खर्च होतो सोसायटीचा. मग हा नुसता आमच्या अशोकनगर सोसायटीचाच विषय नाही, तर इकडल्या भागातल्या जेवढ्या काही सोसायट्या आहेत त्या सोसायट्यामधील सगळीकडं हा प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सय्यदनगरचं जे रेल्वे क्रॉसिंग आहे, तर त्या ठिकाणी उड्डाणपूल करायचं आश्वासन दिलेलं होतं, परंतु ते प्रत्यक्षात आलेलं नाही. तर तो उड्डाणपूल जर या ठिकाणी जर झाला, जर उड्डाणपूल जर झाला तर आमच्या भागाला थोडंसं वैभव मिळेल. आणि या भागातले जे रेट्स आहेत त्या म्हणजे जर तुलना जर केली तर आमच्या या भागातले रेट इतरच्या मानानं खूप कमी आहेत. तर जर उड्डाणपूल झाला तर आमचा ट्रॉफिकचा प्रश्न सगळ्यात मिटेल आणि आमच्या म्हणजे इकडल्या भागाला थोडी जरा ऊर्जितावस्थाही मिळेल. तर तो प्रश्न बापूंनी म्हणा, अगर जे कोणी म्हणजे ह्या जे नियोजित समजा हे आहेत तर त्यांनी प्राधान्यानं सोडवावं अशी आमची कळकळीची विनंती आहे. दादा काय नाव तुमचं? मी महेश रेड्डी. काय इथं सोसायटीमध्ये काय प्रश्न आहेत? कोणी आश्वासन दिलं का काय तुम्हाला? सोसायटीमधले ते महत्त्वाचे प्रश्न जे आहेत, म्हणजे सोसायटीच्या बाहेर आपण पडलो ते जीव मोठीत जाऊन आम्हाला राहायला लागतं. आम्ही सगळे सिनियर सिटीजन आहेत. आम्हाला रस्ता क्रॉस करताना एवढा हे होतो आहे. ट्रॅफिक आहे, अतिक्रमण आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहेच आहे. आता आमच्या ह्याने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाणी, गटारीचं पाणी आणि प्यायचं पाणी मिक्स होतं. म्हणजे इंडोरसारखी आमची परिस्थिती होता थोडक्यात वाचली. अक्षरशः संडासासारखं पाणी आमच्या इथं येत होतं. त्यावेळेस जीवन बापूंनी आणि यांनी फारुख नानांनी आम्हाला त्यावेळेस मदत केली. पण अजून आम्ही प्यायचं पाणी पिऊ शकत नाही आहे. आम्हाला प्यायचं पाणी विकत घ्यायला लागते. अजून आम्ही सगळं सिनियर सिटीजन असल्यामुळं आम्हाला आरोग्याच्या फार काळजी घ्यायला लागते. ते पाणी पिल्यामुळं आम्हाला जुलाब वगैरे सगळं होत होते. ते अजून आरोग्याचं नाही आहे. काय दादा सांगा तुम्ही? राजेंद्र नारायण पवार, अशोकनगर सोसायटी. तर आमचा प्रश्न आहे की पाणी इतकं खराब येतं इथं की ट्रॅफिकचा बी खूप प्रॉब्लेम. बाहेर निघायचं म्हणलं तरी आम्हाला पायी निघायचं म्हणलं सुद्धा जाता येत नाही, इतकं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. आणि दारूची दुकानं असल्यामुळे एवढी ट्रॅफिक येते इथं. बाजूबाजूला सगळे पिणारे लोक ते असे धिंगाणा करतात. समोर बसूनच पितात पाणी, समोर आमच्या देखतच दिसते. आणि इकडं जाणाऱ्याला तर लेडीजसुद्धा जाऊ शकत नाही पुढे इथून. इकडं तरी हे तिकडलं गेट बंद करावं लागलं आम्हाला. त्याच्यामुळं इकडलं जे गेट होतं ते बंद करावं लागलं. नाही, दोन्ही गेट, इकडलं यायचं आणि तिकडलं बाहेर जायचं गेट, ते बंद करावं लागलं त्या दुकानामुळं आम्हाला. आणि ट्रॅफिकचा तर प्रश्न आहेच ते. तिथं हे करायला पाहिजे आपलं, काय म्हणतं त्याला, काय म्हणते हां, सिग्नल व्हायला पाहिजे असं आमच्या चौकामध्ये. तर इथली सॉल्व होईल. पोलीसवाले कोणी नसतात, काय नसतात, कधी असतात कधी नाही. त्याच्यामुळे कोणी कोणाचं ऐकायला तयार नसतं. बिनधास्त आपले सगळे लोक. आम्ही जायचं, इथून बाहेर जायचं म्हणलं तरी आम्हाला त्रास होतो. हां, आश्वासन कोणी दिले का? अजून कोणी दिलं नाही असं. हां, बघू जीवन बापूला सांगितलं मागं, आम्ही मीटिंगमध्ये आले तेव्हा त्यांना बोललो, पाहू म्हणले. आता ते जरा आले समजा तर करते ना काहीतरी. तुमचं काय ठरलंय, कोणाला करायचं? अजून काही ठरलं नाही. अजून बघू आता, अजून एकदा विचार करून बघू ना. जे आपल्याला सगळं म्हणजे हे करून देतो कामं, त्याला मतदान कोणी हे गुप्त मतदान असतं. यायला पाहिजे ना. ठीक आहे, हे गुप्त मतदान असतं. यांना दादांनाही काय बोलायचं आहे? आणखीन एक ज्वलंत प्रश्न असा आहे की या सोसायटीपासून म्हणजे श्रीराम चौकापासून स्वारगेटकडे किंवा स्टेशनकडे जायला एकही डायरेक्ट गाडी नाही आहे, आम्हाला बस नाही आहे. त्यामुळे इथे आमची खूप कुचंबना होते. इथून गाडी तळायला जावं लागतं आणि गाडी तळावून मग इकडे तिकडे जावं लागतं. जाताना येताना म्हणजे 1 तास 1.5 तास आमचा वाया जातो. ट्रॅफिक नाही म्हणजे आम्हाला इथून जर आम्हाला हे मिळालं, पहिले होती इथे सुरुवातीला होती ती हे, पण आता ती बंद केली.
त्यामुळे आता आम्हाला काय होतं, इथून गाडी तळायला जावं लागतं आणि गाडी तळून मग गाड्या मिळतात. त्यामुळे 1 तास जायचा आणि 1 तास यायचा हा आमचा वाढलेला आहे प्रवासाचा. आपण या ठिकाणी पाहिलं की अशोकनगर सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिक सगळे बसले होते. यांनी तर ट्रॅफिकचा प्रश्न मांडला, काहींनी पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा अजून घाण पाणी, ड्रेनेजचं पाणी येतं असा गंभीर आरोप केला. या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात होतं. जीवन जाधव या ठिकाणी आले होते, त्यांनी काय आश्वासन दिल्याचं सांगितलं आहे. अनेकही चेअरमन आहेत, त्यांनीसुद्धा दारूच्या धंद्याचा असेल इतर दुकानाचा प्रश्न उपस्थित केला. अनेक विरंगुळा केंद्राचा त्यांच्या सोसायटीमधून रस्ता केला आहे. असे अनेक प्रश्नावरती त्यांनी साधकबाधक आपल्याशी चर्चा केली आहे. जीवन जाधवांनी त्यांना काय आश्वासन दिलेले आहेत. नक्की येत्या 15 तारखेला आपण निश्चित पाहणार आहोत की हे मत नक्की कोणाच्या पारड्यात जातं आहे आणि गुलाल कोण उधळतं आहे. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.